नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. ओके, असं म्हणत ती त्याच्या केबिनजवळ गेली आणि धडधडत्या हृदयाने त्या दारावर नॉक केलं तिने. पण अजून काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणून तिने पुन्हा नॉक केलं, पण तरी काहीच रिप्लाय आला नाही. तशी ती डायरेक्ट दार लोटून आत गेली. पण तिने समोर पाहिलं तर तो नव्हताच. तिने सगळीकडे पाहिलं तर तो दिसलाच नाही कुठे. तसा तिचा चेहरा पडला. डोळ्यात अश्रू पण आले. म्हणजे तो तर लवकरच ऑफिसला आला होता ना, मग कुठे आहे तो? ती विचार करू लागली आणि डोळ्यातले अश्रू अडवत ती दार उघडून बाहेर पडली आणि फास्ट चालतच तिथून जाऊ लागली. पण त्या गडबडीत ती जाऊन कोणाला तरी धडकली आणि पडता पडता वाचली. कारण ज्याला ती धडकली होती त्याने तिला पडताना वाचवलं होतं आणि आपल्या मिठीत घेतलं होतं. तिने हळूहळू डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं आणि ती त्याला पाहतच राहिली. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून तोच होता, तिचा आदी. आता पुढे दोघांचीही नजरानजर झाली आणि दोघेही एकमेकांच्या नजरेत अडकले. ती तर त्याला कधीपासून पाहण्यासाठी आतुर झाली होती म्हणून त्याला एकटक पाहत राहिली होती. आणि त्याला तर हे स्वप्न वाटत होतं. म्हणजे ती इथे येऊच कशी शकत होती? ती तर पुण्यात होती ना, तिच्या घरी. मग अशी अचानक त्याच्या ऑफिसमध्ये काय करत होती? त्याला काहीच कळत नव्हतं. तिच्यावर कितीही जास्त राग असला तरीसुद्धा आता सध्या ती आपल्या मिठीत आहे ही भावना त्याला आनंद देत होती. ह्या क्षणाला सगळं विसरून तिच्या नजरेत अडकला होता तो. दोघेही एकमेकांना डोळे भरून पाहत होते, जणू पुन्हा कधी हा क्षण त्यांच्या आयुष्यात येईल की नाही दोघांनाही माहीत नव्हतं. दोघे एकमेकात गुंतले होतेच की बाजूच्या टेबलवरचा इंटरकॉम वाजला आणि ते दोघेही भानावर आले. आता दोघेही एकमेकांपासून दूर झाले होते. ती आता भांबावलेल्या अवस्थेत इकडे तिकडे पाहत होती, कारण पूर्ण स्टाफ त्या दोघांनाच पाहत होता. तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं तर तो पण तिच्याकडेच पाहत होता. ती काही बोलतच होती की समीर, कम इन टू माय केबिन फास्ट. तो तिच्याकडे दुर्लक्ष करत एका स्टाफला बोलला आणि फास्ट चालत त्याच्या केबिनमध्ये शिरला. आणि इथे तिचं काळीज चूर चूर झालं. डोळ्यातून एक अश्रूचा थेंब पण पडला. ऑफिस तर बहाणा होता, पण ती तर त्याला बघण्यासाठी आणि त्याला भेटण्यासाठी इथे आली होती. आणि तो आहे की तिला इग्नोर करून निघून गेला होता. जेव्हा आपल्या हृदयाच्या एकदम जवळ असणारी व्यक्ती आपल्याला इग्नोर करायला लागते तेव्हा आपल्याला किती किती जास्त वेदना होतात त्याचं दुःख तर त्यालाच कळतं, जो त्या वेदनेतून गेलेला असतो. आणि आज तिला ते दुःख कळत होतं. ती तशीच डोळ्यात अश्रू घेऊन त्याच्या केबिनच्या दाराजवळ बघत उभी होती. हातात फाईल होती, ती छातीशी घट्ट पकडून ठेवली होती तिने. इथे तो रागात तिला इग्नोर करून त्याच्या केबिनमध्ये आला जरूर होता, पण त्याच्या हातातल्या फाईलकडे त्याचं लक्ष नव्हतंच मुळी. तो पण त्या फाईलच्या आडून बाहेर उभ्या असलेल्या तिला पाहत होता. तिच्या डोळ्यातलं दुःख त्याला दिसत होतं. जितका तो स्वतः तिला भेटण्यासाठी अधीर झाला होता तशीच ती पण आपल्याला भेटण्यासाठी अधीर आहे हे कळत होतं त्याला. पण तो आता मागे हटणार नव्हता. जोपर्यंत ती तिचा निर्णय बदलत नाही तोपर्यंत तो असाच वागणार होता तिच्याशी. कारण तिच्यासाठी दुनियेशी लढायला तर तयार होता तो, पण त्यासाठी तिने त्याची साथ तर द्यायला हवी ना, जी ती देतच नव्हती. ती मात्र आता तिथून वळली आणि डोळ्यातले अश्रू अडवत पळतच तिच्या डेस्कजवळ गेली. तशी त्याने नकारार्थी मान हलवली आणि फाईलमध्ये डोकावलं. तुझं काय आहे आता? त्याने चिडून समोर उभ्या असणाऱ्या एका स्टाफला विचारलं. सर, तुम्ही बोलावलं होतं मला. तो समोर उभा असलेला स्टाफ म्हणजेच समीर बोलला. तेव्हा कुठे त्याच्या लक्षात आलं की मगाशी तिचा राग त्याने त्या समीरवर काढून त्याला आत बोलावलं होतं. तसे त्याने डोळे कच्च मिटले. काही नाही, यू मे लीव नाव. आधी बोलला तसा तो समीर त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. व्हॉट लीव? आधी चिडून बोलला तसा तो गडबडला आणि घाईघाईतच तिथून निघून गेला. आधी मात्र आता डोक्याला हात लावून बसला होता. कितीही मनाला आवरलं तरी सध्या तिच्यामुळे तो खूप जास्त अस्वस्थ झाला होता. तिचा तो रडवेला चेहरा काही केल्या त्याच्या डोळ्यांसमोरून जातच नव्हता. कसंबसं करून स्वतःला कामात व्यस्त करू पाहत होता तो.
पण त्याच्याने शक्य नव्हतं होत ते. काय? नेक्स्ट वीकमध्ये लग्न आहे तिचं, आणि ते पण अक्षयसोबत? परीने शॉक होऊन विचारलं. हो अगं, मला पण आत्ताच कळतंय, असं बोलून रियांशने तिला सगळं सांगितलं जे आधीने त्याला सांगितलं होतं. ते ऐकून तर ती अजूनच शॉक झाली. काय? एवढं सगळं घडलं? अरे पण मला ती काहीच बोलली नाही ह्याबद्दल, परीने आश्चर्याने सांगितलं. तेच मला वाटलंच, नाहीतर तू मला सांगितलंच असतं. मी बोललो आधीला. आय फील सो सॅड फॉर आधी यार. खूप टेन्स आहे अगं तो. मला त्याला लवकरात लवकर भेटायचं आहे, रियांश बोलला. अरे पण युवी अशी कशी वागू शकते? तिचं तर खूप जास्त प्रेम आहे आधीवर, परी बोलली. तुला बोललो ना तिच्या आईने काय केलं ते, तो बोलला. ते काहीही असू दे, पण काकूंनी समजून घ्यायला हवं होतं यार त्या दोघांना. ते काही नाही, मी आजच युवीला जाऊन भेटते. ती जे पण काही करते ते भावनेच्या भरात करते, त्यामुळे ती स्वतःसोबत बिचाऱ्या आधीचं आयुष्यसुद्धा खराब करते. कळत कसं नाही तिला? तिला मला समजावावंच लागेल, परी बोलली. हो ग, आपल्याला प्रयत्न करायला हवे. आज आधीमुळेच आपण दोघे सोबत आहोत. आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावंच लागेल, तो बोलला. तू कधीपर्यंत पोचशील, तिने विचारलं. ट्रॅफिकवर डिपेंड आहे. जर नसली तर 3 तासात आरामात पोचेल मी, तो बोलला. ओके, तू डायरेक्ट ऑफिसलाच ये. आधी आपण भेटू आणि मग संध्याकाळी इनामदार विलामध्ये जाऊ. तू आधीला भेट आणि मी युवीला भेटेल, ती बोलली. चालेल, तो बोलला. चल मग बाय, ती बोलली आणि तिने फोन कट केला. आई, आजी काही बोलत का नाही गं माझ्या आणि आधीच्या लग्नाबद्दल, मयुरीने तोंड पाडत विचारलं. बोलेल बोलेल, आई पण बोलेल, सविता दूर कुठेतरी बघत कुत्सित हसत बोलल्या. आई, तुझ्या मनात नेमकं चाललंय तरी काय? तू माझ्यापासून काही लपवत तर नाही आहे ना, मयुरीने संशयित नजरेने सविताकडे पाहत विचारलं. तशा सविता कडबडल्या, कारण त्यांनी आदी आणि युविकाचं नातं अजून तरी मयुरीला सांगितलं नव्हतं. नाही, काहीच नाही. तुला आवडतो ना आदी, मग त्याचं लग्न तुझ्याशीच होईल. तू काळजी नको करू, सविता बोलल्या. हो ग, पण आता अक्षयचं लग्न आहे ना, आणि ती मिहिका पण आपल्या घरात आहे. ती जास्त मागे मागे करत असते आधीच्या. तिचं काहीतरी करावं लागेल, मयुरी बोलली. तसं सवितांना हसायलाच आलं. ती नाही येणार तुमच्यामध्ये, डोंट वरी, सवितांनी हसून तिला आश्वस्त केलं. तशी ती शांत बसली. आता फक्त ह्या युविकाला अजून थोडा त्रास द्यावा लागेल मला, म्हणजे जी थोडीफार रिस्क आहे ती पण नाही राहणार, सविता मनातच बोलल्या. आणि त्यांनी एक फोन केला. इथे जसं आधीने तिला इग्नोर केलं, ती तिच्या डेस्कवर येऊन बसून राहिली. पण कितीही अडवायचा प्रयत्न करूनही तिच्या डोळ्यांतून सतत पाणी येत होतं. म्हणून ती धावतच वॉशरूममध्ये गेली आणि तिकडे स्वतःच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली तिने. तिला कळत होतं ती स्वतःच इतकं सगळं करत होती, ज्यामुळे आधी असा वागत होता तिच्याशी. पण शेवटी मन ते मनच मानतच नव्हतं. थोडा वेळ वॉशरूममध्ये रडून घेतल्यानंतर स्वतःला सावरलं तिने, आणि ते लाल भडक डोळे घेऊनच स्वतःच्या डेस्कवर बसली आणि तिचं काम करू लागली. ती आज कसंही करून तिला प्रेझेंटेशन पूर्ण करायचं होतं. तसं तिने यश अंकलना कमिट केलं होतं. ऑफिस सुटायचं टाईम झालं तसं सगळा स्टाफ एक एक करून ऑफिसमधून बाहेर जाऊ लागला. युविका, घरी नाही जायचं आहे का, एका कलिगने विचारलं. अगं हो, हे प्रेझेंटेशन पूर्ण झालं की निघतेच, युविका बोलली. युविका, अगं 7 वाजून गेलेत, ऑफिस रिकामी झालं. आता कोणीच नाही आहे ऑफिसमध्ये, एकटी कशी थांबणार, चल माझ्यासोबत, ती कलिग बोलली. अगं इट्स ओके, आता होईलच माझं काम, मग मी निघतेच. आणि सिक्युरिटी गार्ड आहेत की बाहेर, तू नको काळजी करूस, युविका हसून बोलली. अगं 8 नंतर इथे टॅक्सी पण नाही मिळत, पुढे चालत जावं लागतं, माहीत आहे ना, ती कलिग बोलली. अगं तेवढा उशीर होणारच नाही, हे काय होतच आलं आहे, मग निघते मी, युवी बोलली. तसं मग ती कलिग पण काही बोलली नाही. बरं मी निघते, मग लवकर निघण्याचा प्रयत्न कर, ओके बाय, ती कलिग बोलली आणि तिथून निघून गेली. मग युविकाने सुद्धा स्वतःला त्या प्रेझेंटेशनमध्ये झोकून दिलं आणि ती ते पूर्ण करू लागली. हुश, झालं बाबा एकदाचं पूर्ण, ती एक सुस्कारा सोडत बोलली आणि चेअरला मागे रेलून आरामात बसली. कधीपासून लॅपटॉपवर काम करत बसली होती, त्यामुळे पूर्ण बॉडी स्टीफ झाली होती, म्हणून थोडे हातपाय हलवले तिने.
पटकन क्लायंटला मेल करते आणि निघते. ती स्वतःशीच बोलली आणि मेल ड्राफ्ट करू लागली. पण जशी तिची नजर समोरच्या भिंतीवरच्या भल्या मोठ्या क्लॉकवर गेली, ती जागीच थबकली. कारण घड्याळात आत्ता 9:30 वाजले होते. कधीपासून कामात इतकी गुंतली होती की तिने टाईम पाहिलंच नव्हतं. मोबाईल पण सायलेंट केला होता, त्यामुळे कोणाचा फोन आला होता की नव्हता काही कळलं नव्हतं तिला. ओ गॉड, इतका उशीर झाला, शिट, ती स्वतःशीच वैतागून बोलली आणि पटापट मेल ड्राफ्ट करू लागली. पटकन एंटरचं बटन प्रेस केलं आणि तिने तो मेल सेंड केला आणि स्वतःची पर्स उचलून लगेचच बाहेर पडली. सॉरी दादा, माझ्यामुळे तुम्हाला इतका वेळ थांबावं लागलं, ती सिक्युरिटी गार्डला बोलली. नाही मॅडम, माझं कामच आहे ते, आणि बऱ्याचदा मी लेटपर्यंत थांबत असतो. साहेब कधी कधी लेटपर्यंत थांबतात, मग ते निघेपर्यंत मला थांबावं लागतं. आणि आज पण तर साहेब, तो गार्ड बोलतच होता की ओके ओके, मला उशीर झालाय, मी निघते हां, ती बोलली आणि पळतच बाहेर गेली. देवा, इतका अंधार झाला आहे, इथून तर काही व्हेकल मिळणार नाही, पुढे चालत जावं लागेल. शिट, टॅक्सी मिळाली पाहिजे यार, त्यापेक्षा कॅब बुक करते, ती स्वतःशीच बोलली आणि तिने तिचा फोन बाहेर काढला. ओ शिट, 2% बॅटरी, ओ नो, आता काय करू, विचार करतच तिने कॅब बुक करण्यासाठी ॲप ओपन केला. पण तिने त्यात काही करण्याआधीच तिचा फोन बंद झाला. तशी ती नाराज झाली. शेवटी आत्ता आपल्याकडे पुढे चालत जाण्याव्यतिरिक्त कोणताच मार्ग नाही आहे, कळलं तिला आणि नाराजीनेच ती मेन गेट ओपन करून बाहेर आली. पण बाहेर आल्यावर मात्र तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण बाहेर एक ब्लू कलरची मर्सिडीज उभी होती आणि तिचा नंबर न बघताच ती सांगू शकत होती ती मर्सिडीज कोणाची आहे. हळूहळू करून तिने त्या दिशेने पाहिलं आणि आत्ता तिला तो दिसला. गाडीला एक पाय टेकून एकदम स्टाईलमध्ये उभा होता तो. थोड्या वेळापूर्वी ती नाराज होऊन तिथून गेल्यापासून त्याचं मन कशातच लागत नव्हतं, म्हणून सगळी कामं सोडून तो तिच्या डेस्कजवळचं CCTV बघत बसला होता. पण ती काही त्याला तिच्या डेस्कवर दिसली नव्हती, म्हणून अजूनच त्याच्या काळजात थस्स झालं होतं. पण थोड्या वेळाने ती आली आणि तिच्या चेअरवर येऊन बसली. वॉशरूममधून आली होती हे कळलं त्याला, पण आता तिचा तो मलूल चेहरा आणि ते लालभडक डोळे बघूनच त्याच्या मनात चर्र झालं आणि त्याने त्याचे डोळे मिटले. हे सगळं आपल्यामुळेच होतंय हे कळत होतं त्याला. त्यालाही तिला त्रास झालेला नव्हता आवडत, पण त्याला तसं वागावं लागत होतं तिच्याशी, कारण हा थोड्या वेळासाठी दिलेला त्रास तिला कायमचं त्याचं बनवणार होता. त्या वेळापासून तो तिलाच पाहत बसला होता. ती तिचं काम करत बसली होती, पण आता ऑफिस सुटलं तरी ती काही उठतच नव्हती. एक एक करून सगळे एम्प्लॉई निघून गेले, पण ती मात्र तशीच बसून होती. ही चष्मीस अजूनपर्यंत का बसली आहे, तो मनातच विचार करू लागला. म्हणून त्याने तिला कॉल पण केला, पण तिने घेतला नाही. मग आत्ता तिला तसं एकटं सोडून तर तो निघू शकत नव्हता, म्हणून तिचं काम पूर्ण होईपर्यंत तो थांबून राहिला. वर्तमान. खरं तर तिला आनंद झाला त्याला तिथे पाहून, कारण याआधीही कधीही ती अडचणीत असताना तिच्या हेल्पसाठी तोच यायचा. हा तिचा आजपर्यंतचा अनुभव होता आणि आजही तोच आला होता, म्हणून कुठे ना कुठे तिला आनंदच झाला होता. पण काही वेळापूर्वी त्याने जे तिला इग्नोर केलं होतं ते काही अजून तिच्या मनातून गेलं नव्हतं. राग होता त्याच्यावर, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती सरळ मार्गाने पुढे चालू लागली. तशी त्याने मात्र नकारार्थी मान हलवली आणि त्याने तिला आवाज दिला. युविका, स्टॉप, तो बोलला, पण ती मात्र थांबलीच नाही. युविका, आय सेड स्टॉप, तो जोरात रागातच ओरडला, पण तरी ती मात्र थांबली नाहीच. तशी त्याने रागाने हाताची मुठी आवळली आणि तो तिच्या पाठी चालत गेला आणि तिच्या हाताला पकडून त्याने तिला थांबवलं. एवढं सांगतोय ना थांब, मग ऐकायला येत नाही का तुला, त्याने रागात विचारलं. तशी ती पण रागात त्याच्याकडे पाहू लागली. थांबले. आत्ता, ती त्याच्या नजरेत नजर घालून रागात बोलली. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. गाडीत येऊन बस, तो बोलला. तसा तिने त्याचा हात झटकला. मला नाही यायचं आहे, मी माझी जाऊ शकते, ती बोलली आणि पुन्हा जाऊ लागली. युविका, आता हट्ट करण्याची वेळ नाही आहे, 10 वाजत आले आहेत, आता इथे काहीच वाहन मिळणं शक्य नाही आहे, तो बोलला. ही मुंबई आहे, इथे सगळं शक्य आहे, थोडं पुढे गेल्यावर मिळेल मला टॅक्सी, ती बोलली. तशी त्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? मी काय मूर्ख आहे का इथे जो तुझ्यासाठी थांबलोय? त्याने रागात विचारलं तशी ती चालायची थांबली आणि त्याच्यासमोर हाताची खडी घालून उभी राहिली. मग मी पण मूर्ख आहे का, जी पुण्याहून इथे फक्त तुला बघायला, तुला भेटायला आले? तुलासुद्धा कळत नाही का जे तू मला इग्नोर केलंस? तिने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. आवाज ओला झाला होता तिचा. त्याला कळत होत्या तिच्या भावना, पण तो शांतच होता. चल घरी जाऊया, तो तिचा प्रश्न दुर्लक्ष करत बोलला. तिला कळलं तो तिचा प्रश्न पण दुर्लक्ष करत आहे. तशी ती खिन्न हसली. मला नाही यायचंय तुझ्यासोबत, ती बोलली आणि डोळे पुसून रागाने चालू लागली. तसे त्याने डोळे मिटले आणि त्याची 2 बोटं कपाळावर रब केली. आधी काय करतोय, सोड मला, ती जोरातच ओरडली, कारण त्याने तिला आपल्या 2 हातांवर उचललं होतं आणि तो त्याच्या गाडीजवळ तिला घेऊन जात होता. ती हातपाय मारत होती, पण त्याच्यावर अजिबात फरक पडत नव्हता. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.